रात्री स्वारगेट बस टर्मिनलचे त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते। त्या ऑपरेशन मागचे 3 दिवसापासून तिथे चालू होता। त्यामध्ये क्राइम ब्रांच चे वेगवेगळे पथक, स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन 2 चे वेगवेगळे पथक, आमचे हेडक्वार्टरचे राइट कंट्रोल प्लेटून आणि रिक्रूट्स असे मिळून अंदाजन 500 पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे 3 दिवसापासून होते आणि यामध्ये विशेष करून गुनात गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन 400 ते 500 लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये आम्हाला भेटला। यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगरकेनचे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते डॉग स्क्वॉड्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता। या सर्व प्रयत्नानंतर काल 1:10 सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून त्यांचे PCR बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल। तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे। निर्जन स्थळी असतील, ST स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे। महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे COP24 चे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थळीचे फ्रेश रीत्याने QR कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे। आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली, म्हणजे 3 दिवस झाली। खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे 1.5 ते 2 तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन 23 CCTV कॅमेराज जे ST स्टँडचे आतील भागात आहे आणि 48 जे CCTV कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून 1.5 ते 2 तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता। आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन 2चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते, परंतु पूर्ण प्रयत्नाने त्यावेळी आरोपी भेटला नव्हता। काल शेवटी आरोपी भेटलेले आहे। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे। त्यांचे आरोपीला
कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहतील. कल रात 1:10 के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था. इसमें क्राइम ब्रांच, जोन 2, स्वारगेट पुलिस स्टेशन, रिक्रूट्स, आरसीपीज ऐसे अलग अलग पथक, करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले 3 दिन से थे. कल इसमें गांव के, जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला. हमें इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी. हमारे लोगों को पूरी सुविधा, उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी, जो शुगर केन की फील्ड्स थी, उसमें उन लोगों ने खुद से जा करके बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया. हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी, जिस लीड्स के आधार पे हमें काफ़ी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली. ड्रोन कैमराज, जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे, वैसे ड्रोन कैमराज का यूज़ किया गया था और उसकी भी काफ़ी फ़ायदा इसमें हुई थी. हमें देरी ज़रूर हुई, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है. मेडिकल फॉर्मेलिटीज़ कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है, कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन, एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं. इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले, इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे. शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले 3 दिनों में की गई है. जो भी वल्नरेबल स्पॉट्स हैं, हॉटस्पॉट्स हैं, निर्जन स्थल्स हैं, डार्क एरियाज है, टेकड़ीज हैं, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है. पेट्रोलिंग, इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग, QR कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक रीस्ट्रेंथन करने की दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा. पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल, क्राइम प्रिवेंशन, क्राइम डिटेक्शन, इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है, प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा. मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूँगा, क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहाँ पे जो एक एंथुजियाज्म नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने की दृष्टि से, वो बहुत ही पॉजिटिव था. मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहाँ पे नागरिकों का जिन्होंने हमें मदद किया, उनका हम वहाँ पे सत्कार करने वाले हैं. हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले 3 दिनों से वहीं कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी, उन टीम को भी हम बधाई देना चाहेंगे. सर, फोन रिकवर झाले का त्याच्याकडे? आता साहेब, इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे. तपास सुरू आहे. तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू. सध्या त्या विषयावर कृपया करून मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही. आरोपीला पकडण्यावर काही श्रेयवाद दिसतोय आम्हाला, क्राईम ब्रांच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल, यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही है. मी सांगितले, हे टीम एफर्ट आहे. पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते. तिथे क्राईम ब्रांचची टीम, स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन 2 ची टीम तिथे तळ ठोकून बसले होते. काही अधिकारी तिथून 3 दिवसात हल्ले पण नाही, दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही. अशा प्रकारचे कामगिरी
पोलीस दलांनी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन. आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता, यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही. मंगळवारी पहाटे घटना घडली आणि त्याला 3 दिवस लागले, तर कशा प्रकारे आपण आरोपीपर्यंत पोहोचलो, हे प्रकार उघडकीस आला, घटना पण सांगू. आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे. त्या दिवशी 1.5 ते 2 तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता. तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती. सुरुवातीला आम्ही डिस्क्रीट रीत्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते, परंतु ज्यावेळी आमच्या लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे, त्यावेळी आम्ही ओपन रीत्याने आणि गावाची सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक, पोलीस पाटील, सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता. डीसीपी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते. डीसीपी झोन 2 मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते. आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग स्क्वॉडची मदत घेण्यात आली, ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात आली, कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते. ते काफी ते उंचे ते तिथे शुगरकेन हे होते कल्टिवेशन, म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती. त्या सर्व लिमिटेशन्स असताना पण लोकांचे, त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती, त्याच्यामुळे आरोपी हे यांना पडणे शक्य नव्हता. पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही. सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे, बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते. म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला, त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला. यामध्ये 1 लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेस झाला, कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता, तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला. ते चेस जे मोटरसायकल वगैरे वरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली, त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली. तर ज्यांचे हे फायनल ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता, ज्यांच्यावरून हे झाला, त्यांना 1 लाखाची बक्षीस देणार आहे. त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे, परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी, इन्थुझियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला त्यांनी मदत केली ही अत्यंत सराहनीय आहे. सर, ग्रामीण का एरिया है, जिस तरीके से गांव वालों ने मदद किया है उस तरीके से ग्रामीण पुलिस का भी सहयोग लिया है क्या? ऑफ कोर्स ग्रामीण पुलिस के भी अधिकारी, स्थानिक अधिकारी, कर्मचारी, उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है. वो लोग उनकी भी टीम वहां पे हमारे साथ थी. सर, आरोपी हा गावातच होता तरी देखील त्याला अटक करण्यात 3 दिवस लागले. कुठेतरी सुरुवातीला गुन्हा दाखल झाल्यानंतर जो सिरियसनेस किंवा गांभीर्याने त्या सगळ्या गोष्टीचा तपास होणं अपेक्षित होतं ते झालं नाही का? त्यामुळे आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले, गुन्हाची फिर्याद आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील, परंतु कंप्लेंट आल्याबरोबर FIR दाखल होण्याची पूर्वीच जे 2-3 तास FIR ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते, त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती, खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात
आणि 2चे सुमारास आमची टीम तिथे, जे ट्रॅव्हल टाइम अंदाजन 1.5 ते 2 तासचे आहे, तिथे 2 वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती. जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती, कारण आम्हाला असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल, परंतु तिथे ते शक्य झाला नाही. आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे, म्हणून आरोपी तिथे भेटतील. या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती. ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे, त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला. म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स, डीसीपी झोन 2, ॲडिशनल सीपी वेस्ट रिजन, ॲडिशनल सीपी क्राईम, डीसीपी क्राईम, त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सीपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून झाली होती. सर, हा सराईत गुन्हेगार आहे, तर बरेच गुन्हे या अशा हिस्ट्री शीटर कडून घडतात. याचाही एक गुन्हा स्वारगेट पोलीस स्टेशनला होता. अपेक्षा होती लोकांची की जर याचं रेकॉर्ड आहे तर त्याच वेळी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन. तर इथून पुढे असे हिस्ट्री शीटर आहेत, तर यासाठी काही वेगळं धोरण आपण जानेवारी 2024 ला एक गुन्हा 22 जानेवारीचे सुमारास एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती, ज्यामध्ये FIR दाखल आहे. त्याचे पूर्वी 2019चे त्यांचे विरुद्ध 6 गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे अहिल्यानगरचे हद्दीत असे प्रकारचे गुन्हे 2019ला दाखल आहे. 5 किंवा 6 गुन्हा 2019चे आहे, एक गुन्हा जानेवारी 2024चे आहे. एक गुन्हा असल्यामुळे खरं तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता, परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे, सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे, यामध्ये ज्या आरोपीवर एकपेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप असे प्रकारचे गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहे आणि ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखल आहे, त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे. तसेच जशा मी सांगितले, जे वल्नरेबल स्पॉट्स आहे, स्वारगेट बस टर्मिनल असतील, बस स्टँड, इतर बस स्टँड्स असतील आणि अशा प्रकारचे निर्जन स्थळी आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे. त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. पकडलं त्यावेळी त्याच्याकडे काही पेस्टिसाइडची बॉटल आढळून आली असं काही आत्महत्येच्या विचारात होता? पेस्टिसाइड बॉटल मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे, भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे. त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात. दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात. ही आता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावा लागेल, ते आम्ही बघू, परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गळ्यावर दिसते. सॉरी, ओके, नॉट मेनी पीपल विल बी इंटरेस्टेड ना. तो गणेश गव्हाणे म्हणून एक मुलगा आहे, त्यांनी बाईट दिलाय, तो म्हणतो की मी पहिल्यांदा आरोपीला पकडून दिलं. काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल सांगता हो, मी सांगितले ना, केले ना ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट्स ठरलेले आहेत. त्याचे अंमलबजावणी 1-2 दिवसात सुरू करण्यात येईल. वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे, त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ॲक्शनेबल इश्यूज आहे
ती लिस्ट आउट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल. फॉर एक्झाम्पल कसे एन्श्योर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागच्या बाजूला जे काही बसेस कंडेम्ड सारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल. बाहेरचे फुटपाथ्सवर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कसं करता येते. काही जे स्पॉट्स आहेत जिथे CCTVचे कव्हरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल. सिक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे. असे वेगवेगळे इश्यूज पोलीस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे. संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल. लास्ट नाईट the accused in the Swargate bus terminal rape incident was detained from Gunat village in Shirur Taluka. The crime branch, the Zone 2 and Swargate police station teams, coupled with the riot control platoons and recruits, indulged into an extensive search operation for the last 3 days, and with the active support and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the accused last night at around 1:10 hours. The formalities have been completed and the accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly and remand will be taken. We are trying to make a watertight case and ensure conviction in the case. We shall be having a special counsel appointed in the case, and the case shall proceed on a fast track basis. To prevent incidents like this, the Pune City Police has started a fresh safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, places like the bus terminals, places outside the railway stations which comes under our jurisdiction, and various steps have also been listed out which shall be taken shortly, which shall be started shortly. We are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure a better street lighting system in the city. A drive has also been initiated to remove the bewaras vehicles and abandoned vehicles lying on the streets of the city. We have also started a check on the Ola and the Uber cabs, whether their panic buttons are in operation stage, and an extensive search was done by the traffic branch last evening also, and this drive shall also continue. We are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of Pune is being taken, and I would like to assure everyone that Pune City Police is thoroughly committed to ensure maintenance of law and order, prevention of crime, detection of crime, and we shall leave no stones unturned. QR code based, technology based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future. Was the accused willing to surrender? Was the accused willing to surrender? We have no such indications that he was indeed willing to surrender, because we were trying all what was possible to ensure the arrest of the accused, but all such efforts turned futile till last evening at 1:10 when we finally managed to arrest the accused. The last tip which came was around 10:11 that he was seen at a particular location, after which the team started chasing him. We took the help of the drone cameras, and finally we were able to nab him. So there was absolutely no indication that he indeed wanted to surrender. गावकऱ्यांची या विषयावर चर्चा झाली नाही. काल अत्यंत तिथे ज्यावेळी ताब्यात घेण्यात आला, अत्यंत गर्दी तिथे होती. आरोपीला जीवितास काही नुकसान होता कामा नये हे पण आमच्यासाठी एक मुद्दा होता. म्हणून त्यांना तिथून काढण्यात आला होता. आणि हे सगळे तपास आता एक एक गोष्टीवर तपास सुरू आहे.
tapas atta, as I said, it is in the preliminary stages. We shall be briefing you and updating you about the progress of the investigation on a periodic basis. Thank you very much. स्टेटमेंट आली आहे का की अत्याचार नव्हता हा हे संमतीने झालेले असं काही स्टेटमेंट आली आहे का? Asha kai goshti. Sir, English questions you have not taken, please. We have taken So, English questions. English questions. Yes, yes. So about the did the accused try to commit suicide as well? The preliminary investigation indeed shows a ligature mark on his body, and interrogation says that he indeed attempted to commit suicide. We still have to verify those facts before we confirm it. One more thing, sir. A letter was written by the depot manager to the police and transport department regarding the chaos which is happening at the Swargate bus depot. But the actions were not taken, and transgenders as well as the private. Let us not talk about which department is to be blamed. The issue is that various steps were taken. To be exact, around 4,300 cases were made out on various issues from September 2024 till date. Despite that, it is a fact that this unfortunate incident indeed take place, and we are committed to ensuring that that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required, and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future. So yesterday the minister has आरोपी बस स्टँडच्या आजूबाजूला घुटमळायचा असं काहीतरी yesterday the असं. minister has stated that there were people around when the incident occurred. Any updates on that? Was the premises surrounded by other people as well? Yes, that is a fact that there were people around. There were many people around in the premise, and normally at that hour there is a lot of activities at a bus stand, and there were indeed a lot of people around. Yes, that's घटना घडली आणि पोलीस स्टेशन पर्यंत ती सकाळी 9 वाजता आली ना, म्हणजे मंगळवारी 9:30. तर ती एसटी बस तर खरं तर अपेक्षित होतं की जवळ 7-8 वाजता ती जाणार असेल पुन्हा सोलापूर, तर ती तिथेच उभा का होती, म्हणजे याची काय आपण माहिती घेतली का? मी आपल्याला फक्त आम्ही एवढेच सांगू की या तपासमध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोळा करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे. त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला रिस्ट्रॅटेजाइज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील, आणि बरेचशी गोष्टी जे आपण असे विचारत आहे कॅज्युअल रीत्याने, ते आम्ही एवढेच सांगू की आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेज इन्व्हेस्टिगेशनचे आहे. आम्हाला काही वेळ द्या, त्याचे व्यतिरिक्त त्याचे नंतर आपल्याला नक्कीच अपडेट करता येईल. परिवहन महामंडळामध्ये काही चौकशी करण्याची म्हणजे की ही घटना कर्मचारी आधार तशा काही गोष्टी नाही आहे. या घटनाची त्यांचे काही संबंध नाही आहे. बट सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एन्व्हायरमेंट, डिसिप्लिन एन्व्हायरमेंट, शिस्तीचे वातावरण तिथे तयार करण्यासाठी आणि 24 तास तसे ठेवण्यासाठी आणि सस्टेनेबल बेसिसवर ठेवण्यासाठी ही आमच्यासाठी एक चॅलेंज आहे, एक टार्गेट आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि त्यांना आम्ही पूर्ण करू. तर आरोपीला पकडल्यानंतर गृहमंत्र्यांची काही बोलणं त्यांच्यापेक्षा काही, कारण हा विषय खूप सगळे प्रकरण जे होत असते ते शासनाला आणि वरिष्ठ कार्यालयाला अपडेट करण्यात येते आणि तसे करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडनं काय कौतुक झालं